तर नमस्कार मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुनः एकदा स्वागत आहे. तर मी आज आलेलो आहे लातूर रेल्वे स्टेशनला. तर आपण बघू शकता लातूर रेल्वे स्टेशनचा परिसर कसा आहे. तर तुम्ही बघू शकता लातूर रेल्वे स्टेशनचा बाहेरचा परिसर आहे. तर परिसरात एकदम कसलाही घाण कचरा नाही आहे, एकदम स्वच्छ नीट क्लीन आहे. तर बघू शकता. तर माझ्या उजव्या बाजूला आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 1, माझ्या डाव्या बाजूला तिकीट काउंटर आहे बघू शकता. आणि प्लॅटफॉर्मवरी काहीही कचरा नसून एकदम स्वच्छ आहे आणि गाडी वेळेवर येत आहे. तर बघू शकता. तर ही आहे आमची मिरजला जाण्यासाठी ट्रेन, सांगली डेमो एक्सप्रेस. ती परळीहून येते आणि लातूर रेल्वे स्टेशनला 10:10 येते. ट्रेन ही डेमो एक्सप्रेस आहे. तर सगळेजण आम्ही गाडीमध्ये चढलो आणि गाडीचा आपण बाहेरून आणि मधून व्ह्यू बघू शकता. किती गाडी स्वच्छ आणि नीट आहे. तर मी जाऊन माझ्या सीटवरी बसलो. गाडी चालत होती. तेवढ्यातच माझे पप्पा माझ्या बाजूला येऊन बसले. तर आपण बघू शकता. तर पहिला स्टॉप आहे आमचा औसा रोड. औसा रोड हे औसा या तालुक्याच्या बाहेर एक छोटंसं गाव आहे, त्याच्याजवळ औसा रोड म्हणून स्टेशन आहे. या स्टेशनवरून 100-150 लोक रोज प्रवास करतात. या स्टेशनवरील सोयीसुविधा थोडेसे कमी असल्यामुळे इथे ऊन खूप लागतं आणि बसायला जागा थोडीशी कमी आहे. तर आपली ट्रेन त्या स्टेशनवरून सुटली आणि जोऱ्याजोऱ्यात धावू लागली. एक छोट्याशा ढोकी रेल्वे स्टेशनवर गाडी थांबली. तिथे क्रॉसिंग झाली. दीक्षाभूमी एक्सप्रेस ही कोल्हापूरहून येते आणि धनबादला जाते. या गाडीची क्रॉसिंग झाल्या आपली गाडी वेगाने धावू लागली आणि पळू लागली. बघू शकता. बाहेरचा उन्हाळा चालू झाल्यामुळे बाहेर परिसरात वाळवंटी प्रदेश जसा असतो तसा झाला आहे. त्याचा पुढील थांबा आपला आहे येडशी. येडशीमध्ये गाडी ही 2 मिनिटाचा हॉल्ट असतो. हे आपला दुसरा स्टॉप आहे. दुसरा म्हणजे आधीमध्ये 1-2 छोटेसे रेल्वे स्टेशन आहे, त्याला मी आतमध्ये नाही घेतलं. येडशी हे येरमाळा देवस्थानसाठी प्रसिद्ध आहे, रामलिंग. पुढील थांबा धाराशिव. धाराशिवमध्ये पण मोठं रेल्वे स्टेशन आहे. मग आपली गाडी धाराशिव प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर थांबली आहे. आपला आहे तिसरा थांबा. धाराशिव रेल्वे स्टेशनवरून रोज हजारो लोक प्रवास करतात. हे पण एकदम मोठं रेल्वे स्टेशन आहे. धाराशिव म्हणजे तुळजापूर हे देवस्थान एकदम प्रसिद्ध आहे. तर आपला पुढील थांबा बार्शी टाऊन. बार्शी टाऊन हे एक रेल्वे स्टेशन आहे आणि रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर गाडी आपल्याला आली आहे. बार्शी रेल्वे स्टेशनवरील आपल्याला थोडी सोयीसुविधा थोडीशी कमी दिसेल. तर आपण बघू शकता पलीकडं प्लॅटफॉर्म क्रमांक 2च्या पलीकडे एक मालगाडी थांबलेली आहे. आपला पुढील थांबा कुरुडवाडी जंक्शन. कुरुडवाडी हे जंक्शन मध्य रेल्वे ह्या ठिकाणी येतं. इथून आपल्याला सोलापूरकडे जायला, लातूर बिदारकडे जायला, पुन्हा मुंबईकडे जायला आणि कोल्हापूरकडे जायला हे असे 4 रूट असल्यामुळे हे रेल्वे स्टेशन एकदम व्यस्त रेल्वे स्टेशनमध्ये येतं. हे एक रेल्वे स्टेशन जंक्शन आहे. जंक्शन म्हणजे 4 लाईन जाणारी. तर आपण बघू शकता पुढील ही चंद्रभागा नदी आहे. तर पंढरपूरजवळ हे चंद्रभागा नदी असल्यामुळे येथे सर्व लोक प्रवास करून विठ्ठलाच्या मंदिराकडे जाण्यासाठी येतात. विठ्ठलाचं मंदिर एकदम प्रसिद्ध आहे. आणि आपला पुढील थांबा आहे पंढरपूर. पंढरपूर एकदम मोठं रेल्वे स्टेशन आहे. सोयीसुविधा पण आहे. आपली प्लॅटफॉर्म क्रमांक 1वरी गाडी आली आहे. येथून हजारो प्रवासी येणं जाणं करतात, कारण की इथं विठ्ठलाचं खूप मोठं मंदिर आहे. विठ्ठल रुक्माई हे मंदिर एकदम खूप मोठं आहे. एकादशीला उभं राहायला पण जागा नसते या रेल्वे स्टेशनवरील. तर बघू शकता आज पण किती गर्दी आहे. तर आपला पुढील थांबा आहे जत रोड. जत रोड हे जत ह्या गावाच्या थोडंसं बाहेर असल्यामुळे याला जत रोड असे म्हणतात. जत रोडवर पण गर्दी होती, पण तेवढी नाही, थोडी गर्दी होती. जत रोड हे रेल्वे स्टेशनवरील सोयीसुविधाचं काम चालू आहे. जत रोड रेल्वे स्टेशन गेल्यानंतर पुन्हा आपली ट्रेन एकदा वेगाने धावू लागली. आपण बघू शकता बाहेर जाऊ किती जोराने धावत आहे. तर आपला पुढील थांबा आहे ढलगाव.
तर आपण बघू शकता ढलगाव हे एक छोटंसं रेल्वे स्टेशन आहे आणि इथं पण लोक उतरणारे आहेत. पॅसेंजर जास्त नाही आहेत. इथे गर्दी थोडीशी कमी आहे आणि सोयीसुविधाचं काम चालू आहे. तर आपले पुढील थांबा आहे कवठे महाकाळ. बघू शकता कवठे महाकाळवर पण काम चालू आहे स्टेशनचं. तर बघू शकता सोयीसुविधाचं काम पण चालू आहे. कवठे महाकाळवर पण गर्दी नव्हती. तर आपण बघू शकता कवठे महाकाळ रेल्वे स्टेशन. तर परिसर पण खूप छान आहे, स्वच्छ आहे आणि नीट आणि क्लीन आहे. तर बघू शकता पुन्हा आपली ट्रेन एकदा वेगाने धावू लागली. तर आपण बाहेर बघू शकता व्ह्यू कसा आहे. सगळं वाळवंटी प्रदेश जसा असतो तसा आहे. सगळे वाळलेले झाडं आहेत. पुढील थांबा आपला सलगर. सलगरे हे एक छोटंसं रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनवर पण गर्दी नव्हती आणि हे रेल्वे स्टेशनवर पण काम चालू होतं. हे बारके रेल्वे स्टेशनचं काम चालू होतं. तर बघू शकता आपण हे सलगर हे रेल्वे स्टेशन आहे. तर बघू शकता आपण सलगरे रेल्वे स्टेशनवर आमची गाडी थांबली, क्रॉसिंग झाली. बाहेरचा आपण बघू शकता सलगरे रेल्वे स्टेशनचा. तर क्रॉसिंग झाली आहे. ही ट्रेन कुठली आहे हे मला माहीत नाही, तरी पण हे ट्रेन किती वेगाने धावली आहे. तर आपण बघू शकता एकदम वेगाने धावलेली ट्रेन आहे. यानंतर पुढील थांबा आगर. आगर हे एक छोटंसं रेल्वे स्टेशन आहे. येथेही थोडीशी कमी सोयीसुविधा आहे. तर बघू शकता आपण हे छोटंसं रेल्वे स्टेशन आहे. तर त्याचं पण थोडंसं काम चालू आहे. तर बघू शकता रेल्वे स्टेशन. तर आपला पुढील थांबा आहे मिरज जंक्शन रेल्वे स्टेशन. तर बघू शकता आपली गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 3वरी आहे आणि हे रेल्वे स्टेशनवरील सोयीसुविधा खूप जास्त आहे. येथून आपल्याला कर्नाटकमध्ये, महाराष्ट्रात आणि आपल्याला कुठेही इतर जायचं असेल तर मिरज रेल्वे स्टेशनला यावं लागतं. तर आपली ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 3वरी थांबली आहे. तर आपण आता थोड्या वेळात आपण गाडीच्या बाहेर उतरणार आहोत. या मिरज रेल्वे जंक्शनवरी खूप गर्दी होती. त्यामुळे ह्या गर्दीमुळे आम्हाला उतरायला थोडी अडचण झाली. तर ह्या रेल्वे स्टेशनवरून लाखो, हजारो, कितीतरी लोक येथून प्रवास करतात रोज. प्लॅटफॉर्म क्रमांक 1वरी आल्यानंतर गर्दी थोडीशी कमी झाली, कारण की बाहेर जायचं होतं आम्हाला. मग बाहेर आम्ही जाता TC होते. TCने चेक नाही केलं तिकीट. मग आम्ही सर्वजण मिरज रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चला तर बाय बाय.